भरपूर आजी देतो, पोटभरी सांगता आलं पाहिजे, तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे. जेव्हा जगन मिथ्यात्व स्वप्नावरून कसं ठरवलं, नाही कोणीतरी सांगा ना, जगन मिथ्यात्व हे स्वप्नावरून कसं ठरवलं म्हणलं. जाऊ द्या, हा सांगते सांग. ज्याप्रमाणे स्वप्नातून म्हणजे जागृत झाल्यानंतर स्वप्नस्थ पदार्थ जागृतीत काही काम येत नाही, त्याप्रमाणे जागृतीतले पदार्थही स्वप्नामध्ये काही काम येत नाही, त्याप्रमाणे स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या आहे. तसं रे, बरं आहे रे. तेव्हा स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या कसं आहे जर सांगायचं असेल अलग लक्षामध्ये, तर स्वप्नाला काय नाही योग्य आहे, पण योग्य काय नाही. किती वेळपर्यंत स्वप्न पडतं, आणि एका क्षणभर पडतं, आणि त्याच्यामध्ये किती युवा गेलेली दिसून येते, आहे का नाही. म्हणून त्याला योग्य देश नाही. पुढे देश किती आहे त्याला, घागराचा केसाचा अग्रभाग इतका देश, आणि काल किती क्षणभर. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये तो त्या स्वप्नामध्ये 4 धाम, सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग, शिंगणापूरचा महादेव खंडोबा, जेजुरीचा खंडोबा सारा फिरण्यातून कोण्यातरी बुवाचं काय करतो, मावंद करतो, कीर्तन करतो, त्याच्यामध्ये सगळं स्वप्नात चाललं आहे कुठे. आणि लगेच वेळ लावला बुवाने कीर्तन करण्याकरता, नाही का. 1 तास होऊन गेला, 2 तास झाले तरी बुवा कीर्तन, मग ती लोकच टाळ वाजवतात. आणि लगेच काय झाला, जागा झाला, काय किती वेळ पडला स्वप्न. आणि 4 धाम फिरून येतो तेव्हा म्हणजे कोण दाखवते सगळं, अविद्या, स्वप्न आहे ना. मग यावरून काय सिद्धांत शिकतो, स्वप्नापेक्षा सुद्धा जागृती काय हे बरं पडतं. 20-22 पॅरेग्राफ त्याच्यामध्ये होते, तेवढ्या सर्व संपन्न सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं मग, इथं थोडा वेळ सॅम्पल जरा, ते अद्वैत सिद्धी वगैरे ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर आहे त्याच्यात. पण हे समजलं तर ग्रंथ सोडवायला चांगलं होता. हे अद्वैत सिद्धी पंचमिथ्यात्व सांगितलं आहे, तेव्हा तिथे हाच विषय आहे, तिथलाच विषय थोडक्यामध्ये इथे सांगितला. विचार जगात निश्चलने घेतला. दुसरा विषय कोणता आहे, जीव हा जीवन असून किम स्वरूप आहे तो. चांगला विषय आपल्या ह्याच्यामध्ये आला. त्याच्यामध्ये तत्त्वमसी वाक्याचा भरपूर विचार केला, नाही का. जड लक्षणं कोणची, अजड लक्षणं, जड लक्षणं, 2 पदार्थ लक्षणं करायची का एका पदार्थ लक्षणं करायची वगैरे करून, जीव हा जीवन असून किम स्वरूप आहे. काय जीव म्हटल्यानंतर मग ते पुष्कळाला आहे. जीवाची गणती नाही. समुद्रामध्ये मासे किती आहे, नाही का. 5,555,000 आणि बहुतले जास्त वाढले तर पाहुणे गेले म्हणा दुसरीकडे. तर जलचर म्हणतात, काय म्हणायचं, जलचर सृष्टी. त्याचा अंत लागू शकत. समुद्र केवढा, त्याच्यातले मासे केवढे, जलचर. तात्पर्य जीव कोणत्या योनीमध्ये जाईल, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जीव मुक्त होऊ शकत. मग तो या देहातून त्या देहातून त्या देहातून जसं त्याचं पाप पुण्य असे यम यम वापी. एवढा मोठा जडभरत राजा पण कोणत्या देहाला गेला, मग आपलं काय केव्हा आहे, कुठे जाईल काही सांगता येत नाही. जीव दशा संपली पाहिजे. मुंगीमध्ये तरी जीवच, ब्रह्मदेव तरी जीवदशा आहे. तेव्हा हे कशा करता जातलं, जीव हा जीव नसून ब्रह्मरूप आहे. कोणतं वाक्य सांगते,
महावाक्य किती 10-5 आहे का? 2-3 हात लांब आहे का? मग किती लांब आहे? 2 कोणत्या ह्याच्यात? ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम. प्रज्ञान म्हणजे काय? ज्याचं सर्वांचं प्रकाशन करतं. डोळा कोणाचं सत्तेने पाहतो? आपल्या सत्तेने पाहतो बघा, नाही काय? मग डोळा येण्याक्षते शृणवती तुमची कृती ज्या करती ज्या. तुम्हाला पुढे पंचदशीमध्ये याचा गोड विषय 4 महावाक्य करतात. 8 श्लोक खर्ची घातलेले, जास्त नाही. मग एखादा मनुष्य म्हणजे हे पहा, डोळ्याच्या रूपाने पाहू शकतो असं जर म्हटलं, प्रेताला सुद्धा काय असते? मग तो पाहतो का? मग का पाहत नाही? कोणाची तरी सत्ता काय झाली? संपले. सर्व सांग शरीर असतं तरी ते जड होऊन पडलेलं असते. काय होऊन पडले? जड तरी कशाला म्हणायचं? जरी त्याला पेटवला तरी सुद्धा काय होत नाही, नाही ओरडत नाही. नाही असं कुठं सांगतात बा एका ठिकाणी. खरं काही तो मनुष्य काही मृत झालेला नव्हता, काहीतरी दुखदुखी होती. लोकांना वाटलं काय झाला. पुढे मग त्याला ते पुढच्या दशक्रिया विधी सगळ्या चरणावर ठेवून काय गेलं? अग्नी गेला. अग्नीचा चटका बसतावर उठला आहे. यावरून काय नाही सांगण्याचं काही विचार नाही. जो सर्वाचं प्रकाशन करतोय तो सद्रूप सिद्धरूप आनंदरूप हेच परमात्म्याचं काय स्वरूप आहे. याचा पुष्कळ आपल्या ह्याच्यामध्ये काय केला नाही का? सद्रूप कसं आहे, चिद्रूप कसं आहे, आनंदरूप कसं आहे वगैरे आधी करून आता पुढे जो विचार करायचा जीवनमुक्तीचा. जीवनमुक्त म्हणजे शरीर आहे सुद्धा शरीराचा अभाव. याला काय म्हणायचं? नाही, आरशामध्ये काय असते? प्रतिबिंब असते की नाही? आरसा फुटला तर प्रतिबिंब फुटते का? प्रतिबिंब जसंच आहे तसं उत्तम अशी अवस्था असते. तुमच्या गीतेमध्ये स्थितप्रज्ञाच्या रूपाने जीवनमुक्तीचं वर्णन केलेलं आहे. प्रजाती यदा कामा सर्वान पार्थ म्हणून आत्मनी तुष्ट असते तर प्रज्ञा. एक जीवनमुक्तीश्वरी आहे. मनुष्य देहामध्ये परमोच्च अवस्था म्हणजे जीवनमुक्ती आहे. तो का म्हणे महापातकी होती जीवनमुक्तीचा चांगला विचार देते. 3 शंका आहे ना. पहिली शंका कोणती? या रहस्यामध्ये हे बघा तुमच्या याचा दृष्टांत कशाचा? शिंपलेचा. शिंपल्यावर आपल्याला काय वाटतंय? ते राजात अनिर्वचनीय आहे का नाही? मग अनिर्वचन आपल्याला म्हणता येणार नाही. पहिली शंका आहे त्याच्यामध्ये. म्हटलं कशावर होतं? अनिर्वचनीय म्हणता येणार नाही. तर कोणताही पदार्थ म्हटल्यानंतर त्याला उत्पत्ती आणि काय असते? घट आहे, घटाला काय आहे? पुढे काय आहे? आणि तो शिंपल्यावर ते भासलेलं राजात त्याची उत्पत्ती दिसते का? आणि त्याचं काय दिसत नाही. मग त्याला राज्यात अनिर्वचनीय म्हणता येत. पहिली शंका. दुसरी शंका तुमच्या वेदांत वाक्याचं मोठं वाक्य आहे, जगत ब्रह्मरूप आहे. जगत काय आहे? बरं आम्हाला प्रत्यक्ष प्रमाणे जगत ब्रह्म नाही मिथ्यारूप. जगात मिथ्या वाटते का सत्य वाटतं? कोणत्या प्रमाणाने? आणि वेदाच्या प्रमाणाने मिथ्या वाटते ना. मग जगत मिथ्या आहे त्याच्यावर तो कोणता धर्म आला? मिथ्यात्व धर्म आला. माझा मिथ्यात्व धर्म मिथ्या आहे का सत्य आहे? दुसरी शंका. तिसरी शंका अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय नाही का? दोरीवरचा सर्प दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते? परत सर्प दिसतो का? मग आता इथे आपण त्याला बरोबर आहे म्हणा त्या ठिकाणी
पण एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतीती येऊ नये, कारण जगतात दिसत आहे ना. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतर अधिष्ठान कोण आहे जगताला? ब्रह्म अधिष्ठाज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते. मग एकदा अधिष्ठाज्ञानाने ब्रह्मज्ञानाने जगताची प्रतीती झाल्यानंतर जगत प्रतीतीला येऊ आल्याशिवाय म्हणून अभ्यासवाद म्हणता येत. या 3 प्रश्नाची उत्तर म्हणजे 6व्या तरंगातलं रहस्य. या अगोदर 7वा तरंग घेऊन टाकू आपण, तर चांगलं मदत करतो याला. मग 7वा तरंग जीवनमुक्ती सांगणार हाय. हे 4 3 मुलं होते राहायचे शिवसंतती राजाचे. तुम्हाला सगळं माहिती आहे, चरित्र वगैरे वाचून घ्यायचं. भाग्याचा उदय त्यांचा झाला, मुमुक्षुत्व प्राप्त झाला. काय मुमुक्षुत्व प्राप्तल्यानंतर कशाची इच्छा करत असतो? काय मी उद्धार व्हावे. त्या राजाला मोक्षत्व प्राप्त नाही झालं, तो आपला राजा करत बसला. आणि 3 पोरं कुठं गेले? मग मोक्ष मिळवण्याकरता काय धन मिळवायचे असते का? आमदार झालं म्हणजे मोक्ष मिळते असं कोण सांगितलं आहे? आमदारकीचा मोक्षाचा काही संबंध. मग मोक्ष कोणत्या साधनाने मिळतो? नाही सांगता येत. ज्ञानाने. ज्ञान कोणाजवळ असते? श्रीरामच्या आम्हाला जवळ असते का? मग काय तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासुश्चैयमित्तमं शाब्दे परे च ब्रह्मण्यपशमाशय. नाही का? तद्विद्धी प्रणिपादेन उपदेक्षन्ते ते. तिघही भाऊ कुठे गेले? मग आश्रम गुरु वारकरी शिक्षण संस्थेत लावून टाकला. मग तुझ्या सेवा केली, एकदम ज्ञान सांगतात का? सेवा आहे का नाही? सेवा करावी. सेवा नसेल तर ज्ञान मिळू शकत नाही. तर 14 गीतेचा अध्याय वाचत आहे का? ते ज्ञान पै बरवे तरी संता या बजावे. जे तर सेवा मग तणू मनोजीवे मग अपेक्षिता पुढे म्हणजे जीवनमुक्त अवस्था. कोणती मुक्त झाले जीवनमुक्त. त्याने आता देह पडले का त्यांचे? देह पडले का त्यांचे? जसे ज्या मग प्रारब्ध प्राप्त होईपर्यंत त्यांचा व्यवहार कसा असतो? कुठपर्यंत? देहपातापर्यंत. सुंदर विषय आहे. त्याच्यात आणि आपल्यात कोणता फरक? बघा, भक्त माणसाचा व्यवहार कसा आणि मुक्त पुरुषाचा व्यवहार. तुमच्या गीतेमध्ये तर ठिकठिकाणी भक्ताची लक्षणं वगैरे आहे का? तुल्यनिंदा सुतनिंदा अनेक स्थिरमते आहे काय? सगळे व्यवहार जीवनमुक्ताचा व्यवहार आहे. त्याच्याकरता शीतप्रज्ञाची काय सांगितली? 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोह. त्याच्यात आणि आपल्यामध्ये काय राहतो? फरक आहे ना. त्याचा प्रारब्धाप्रमाणे व्यवहार होत असतो कोणाचा. जसं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याचा व्यवहार होतो. त्याचं चरित्र आहे. तेव्हा पहिला कोणता आहे? तत्वदृष्टी. त्याचं जीवनचरित्र कसं होतं थोडक्यात सांगतात बघा. तरंग 7वा. श्री सद्गुरु सच्चिदानंदाय नमः. एकंदर शास्त्राचा समारोप. परिच्छेद क्रमांक 1. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांचे वर्णन. जीवन पुढे आहे की जीवनमुक्त झाल्यानंतर जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत कोणती मुक्ती? जीवनमुक्ती. आणि प्रारब्ध संपल्यानंतर
आपलंही प्रारब्ध आहे की काय? प्रारब्ध संपल्यानंतर कोणती मुक्ती आपल्याला? नाही का? कुठे एखाद्याच्या ठिकाणी आपण काही दाव्याचं केलं, प्रवचन करायला गेलो, प्रवचन करणारा माहिती असते तो कसा होता काय होता. तो व्यवहार सांभाळलं पाहिजे ना. काय काही मग मनामध्ये म्हणत असतो, तोंडाने वर्णन करतो, काय सांगावं सांगायचं, मनामध्ये म्हणत असतो सारा जन्मभर पाप केलं मग ते कसं मिळेल. बापाची फळ आहे ना, पुण्याची फळ आहे, कशाची फळ आहे? बापाची सुद्धा काय केलेलं पाप आपल्याला काय करावं लागतं? मोठा इंद्र एवढा मोठा, पण त्याला चुकलं का पाप? ते काही नाही बघा, ते पापाचं फळ भोगावं. जाऊ द्या. त्याचं आचरण कसं असते, त्या आचरणामध्ये तुम्हाला गेला की लक्षामध्ये फक्त प्रारब्ध असतं. काय असते? ते प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे त्याचं काय असते आचरण. पुढे चौथ्या तरंगाचे आरंभी शुभ संतती राजाची गोष्ट सांगितली आहे. त्याचे तिघे पुत्र सद्गुरूकडे गेले. सद्गुरूंनी त्या तिघांना उपदेश केला. उपदेशाप्रमाणे तिघांनाही निसंदेह ब्रह्मात्मैक्य बोध होऊन ते कृतार्थ झाले. कोणत्या बोधाने? ब्रह्मात्मैक्य. केवळ ब्रह्माच्या का? केवळ आत्म्याच्या का? मग आत्मा किम स्वरूप आहे? या देहाने, या देहामुळे निवृत्ती कशाची झाली? अरे या ज्ञानाच्या युगाने निवृत्ती कशाची झाली? मी देह आहे. कोण? मग देहात्म बुद्धी केली. कोणती बुद्धी केली? आतापर्यंत कोणती बुद्धी होती? मी देहच आहे. मी कोण आहे? मी रामागो गोविंद काय असेल. आता बुद्धी कोणती केली? देहबुद्धी का झाली? लग्नामध्ये नाही की किती वेळात जाते देहबुद्धी. एखादं लग्न असतं, त्या लग्नामध्ये जोपर्यंत ते आणि एकदा का अंतरपाठ बाजूला गेला म्हणजे वडिलाची बुद्धी काय झाली? मग ती म्हणत असते का मी अमक्याची आहे असं म्हणते काय? मग ज्याच्याची लग्न लागली त्या उपडसुमची आता किती वेळात बनते ती? आता ती परत बनते का? बापाही म्हणत होतो आज होते रामची नव्हता सगळा भार कोणावर. मग जो ज्ञान होण्याच्या पूर्वी देहात्म बुद्धी होती. कोणती बुद्धी होती? देहातले सगळे धर्म आपण आपल्या ठिकाणी वगैरे. देह काळा आहे, गोरा आहे वगैरे. मी कोण आहे? काळा आहे, गोरा आहे, लहान आहे, बाल आहे, बरखा आहे, काय छान जन्म झाला आहे पुढे. हे सगळे कोणाचे धर्म आहे? कोणाच्या ठिकाणी येतो? ज्ञान झाल्यानंतर मरण माझे मज केले नाही मी जावे मरावे आवडते. आता कोणाशी ऐक्य झालं? आत्म्याचे. आत्मा जात मरत असतो का? न जायते म्रियते. आपल्या कपड्याशी जसा संबंध नाही. फाटला तरी कपडा फाटला तर आपण त्याच्याविषयी आपल्याला काही वाटतं का त्याच्यावर? मग हे कपड्याप्रमाणे शरीर आहे. कसे वासांशी जीर्ण आहे. एखादे केस असतात, जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत त्याला केवढा मोह असतो. काही काय कुठेही गेला लगेच काढलं की सुरू होतं आलं का लगेच. आणि एकदा नाव्याकडे गेल्यानंतर ते केस त्यांनी कापले म्हणजे खाली पडतात, कुठे पडतात, आणि तो नावी त्याच्यावर पाय देऊन उभा. आता त्या केसाशी आपला काही संबंध राहिलेला. पाय एखादा दात दुखत असतो, आपण डॉक्टरकडे जात असतो. दाताशी केवढा मोह असतो आपला.
एखादी काहीतरी आणखी फोटो काढायची असली तर माणसं म्हणतात बघू फोटो कसा निघाला. अहो म्हटलं हे आम्हाला आवडत नाही. म्हटलं मग असं म्हटलं दात कुठं दिसले त्याच्यात काय दिसलं पाहिजे इतका दातावर ते काय असतो. आणि एकदा डॉक्टरने काढल्यानंतर त्याच्यात फेकून देतो. त्यात दाताशी संबंध आपला काय झाला मग त्याचं जातात. मग एकदा ब्रह्मात्म बुद्धी झाल्यानंतर देहाशी आपला काही संबंध राहिलेला त्याच्या जन्माशी नाही त्याच्या काय नाही. मग कोणती अवस्था जीवनमुक्त पुढे वाचा. आता त्यांचे पुढील जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा उपसंहार यात रंगात करावयाचा आहे. त्यात प्रथम तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा म्हणजे जीवनमुक्ताचा व्यवहार व देहपातानंतरची विदेहमुक्ती सांगावयाची आहे. आता देहपात होईपर्यंत नाही का मुक्त होऊन गेला तो काय झालेला आहे शुभ नाही का तत्वदृष्टी काय झाला. मग देह पडला का त्याचा ब्रह्मज्ञान काही रोग आहे का. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे माणूस मरून जातो. असं जर असतात कोणीच विचारसागरात बसला नसतं. तुमचा विचारसागर ऐकला म्हणजे ब्रह्मज्ञान होतं. ब्रह्मज्ञानाने माणूस तोपर्यंत प्रारब्ध असते. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा शीतप्रज्ञाच्या लक्षणामध्ये सुंदर सांगितलं आहे. तिथे सुद्धा हा विषय काय झालेला आहे. पुन्हा 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली. तिथे सुद्धा काय केलेलं आहे असे 2-3 ठिकाणी हा विषय आलेला आहे. म्हणजे जीवनमुक्ती आता हे पुन्हा आहे बाबा. फक्त एक वेदांतशास्त्र जीवनमुक्ती मानते. वेदांतशास्त्र खेरीज करून कोणतेही दर्शनकार जीवनमुक्ती मानत. विधेयमुक्ती मानतात. कोणती जन्म नाही रे तू काय म्हणे माझी हीच माझी हा विधेयमुक्ती मानतात. पण जीवनमुक्ती मग काय करीत नाही. मग वेदांतशास्त्राने जीवनमुक्ती समजावून सांगितले. ते का मानतात काय मानतात पुढे आपल्याला चांगला विषय आहे त्यावेळेला आपण त्याचं अधिक वर्णन करून सांगा. मग त्याचं वागणं कसं असतं बुद्धिपूर्वक सरण असतं. मग कशाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे. त्याच्याकरता एक सुंदर दृष्टांत दिला. हे झाडं असतात ना त्याची पानं काय होतात ती वाळलेली पानं पडतात ना. मग ती जसा जसा वारा येईल जाणे तो वाराच्या योगाने ते पान कुठे जाईल काही सांगता येत. सारखं वारं फिरत राहतं ते. त्याप्रमाणे हा जरा दृष्टांत. एकदा ब्रह्मात्मिक ज्ञान झाल्यानंतर कोणतं ज्ञान झाल्यानंतर मग त्याचं जे प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाप्रमाणे तो काय करतो व्यवहार करतो. तुम्हाला पुढे यादी येणार आहे कोणाकोणाच्या. जनक राजा तुमचे काय असे लोकांची यादी दिली आहे. याज्ञवल्क्य ऋषी त्या 2 बाया होत्या. याज्ञवल्क्य दोघी नारी असं वर्णन केलं आहे. त्याच्यात विदुषी होती बघा. त्यांनी ज्ञान केलेलं होता. पंचदशीमध्ये हा विषय आलेला आहे. तिचं नाव मैत्री होतं. आणि ते स्वभाव हे करून विजय मिळून काय नाही धन नाही कोण एक. आणखी उपनिषदामध्ये एक गाडीवान तत्ववेत्ता पुरुष उपजीविके करता गाडी वाहत होते. काय रॅक पण नाव होतं त्याचं. हे सगळे जीवनमुक्ताचे काय केले परमोच्च अवस्था असं म्हणत असतात. त्यालाच मोक्ष असं म्हणत असतात. माझा कसा वागत होता त्या वागण्याला कोणताही नियम नव्हता. वाचा परिच्छेद क्रमांक 2 जीवनमुक्ताची स्थिती. ज्याप्रमाणे वृक्षाचे सुकलेले पान वायूच्या वेगाने इतस्ततः भ्रमण करते त्याप्रमाणे ज्ञानाने देहाभिमान गलित झाल्यावर म्हणजे बाधित झाल्यावर तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. त्याचे पान असतात ते जसं जसं जिकडे जिकडे वारा जाईल त्याप्रमाणे ते पान कुठे जात असतं. मग त्याचं जाणं जे असते ते वाऱ्यावर अवलंबून असते. कुठ्यावर त्याप्रमाणे जीवनमुक्ताचे सगळे प्रारब्धावर अवलंबून असते. कशावर अवलंबून
ज्याचं जसं प्रारब्ध असेल, पण बोध मात्र सर्वांचा काय असतो, त्याच्यात काही प्रश्न नाही. येणे बोधे आम्ही असो आणि करू हे निर्मळ हरिकथा. ज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे काय नसते. अज्ञानी माणसाने साखर खाल्ली तरी काय लागते, अज्ञानी पुरुषाने खाल्ली तरी. पाच झाला म्हणजे साखर गोड लागते, नापास झाला म्हणजे कडू लागते. असं हे आहे का? पाच का साखर कशी लागणार? मग जीवनमुक्ताचा जो व्यवहार असतो, अशी स्थिती प्रारब्धानं बसतो कोणाच्या. मग तुकोबरायने का आपलं प्रारब्धच लावलं ना. काय लावलं? प्रारब्धच लावला किंवा म्हणजे निंदाईसुद्धा प्रारब्धानेच होते. श्रुतीसुद्धा काय प्रत्येकाचं प्रारब्ध समान असते का भिन्न भिन्न असते? एका बाईच्या पोटी 5 पोरं असली, 5ही पोराचं प्रारब्ध कसं असते? भिन्न भिन्न असते. एक कीर्तिमान निघतो तर एक चोऱ्या करतो. मग प्रारब्ध आणि जे बदलता येत नाही त्याला प्रारब्ध काय म्हणायचं? ते काही नाही बाबा, बघूनच संपावं लागते. एवढे म्हणजे चोखोबर आहे, पण प्रारब्ध काय झाला? भिंत कोसळून त्याच्यात गेले ना. मग काय म्हणा, पण बोध किती बोधामध्ये ते भगवंतांनी कथा सांगितली ना. ते नामदेव महाराज देवाच्या दर्शनाकरता गेले. ते देवाचा चेहरा उतरला होता. नामदेवाने विचारलं, म्हणलं देवा तुमचा चेहरा उतरलेला दिसतो, काही घटना घडली का? नारे म्हटलं घटना म्हणजे काय, आपला चोख्या भिंत घालत असताना भिंत कोसळली. काय झाला? तो संपला की म्हणाला. म्हणजे मग कसं काय? म्हणजे तुला सांगतो जाण्याच्या अस्थी काय करायच्या? मग नामदेवराव ते म्हणले देवा अस्थी आणायच्या. त्या ढेकऱ्याखाली एकच माणूस काढला गेला का बरेचसे? मग अस्थी कशा ओळखायच्या? ते भगवान म्हणायला लागले तुला कळत नाही का? भक्त आणि म्हटलं फरक कळत नाही का? मग म्हणाला चोख्या कोण होता? सामान्य का असामान्य? म्हणले ज्या आणखी हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल त्या असते कोणाच्या, आणि ज्याच्यातून निघत नाही ते फेकून द्यायला. नामदेव महाराजांनी शंका आली, म्हटलं असं कुठं असतं भाई, हाडा कुठं विठ्ठल जिवंत माणसं मान्य ना. म्हटलं तर देव सांगतात, तर काय करायचा? तर हे आहे ना, ती अस्थी घ्यायचा आणि कुठं लावायचा? विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर कुठं बांधायचा? आणि ज्याच्यात विठ्ठल म्हणे जाईन ते काय काय फेकण्याचं काय काय. माझा मंगळवेढा गाव आहे, संतांची भूमी आहे. दामाजी बंद कुठे झाले? कानोपात्र कुठे झाले? आणि चोखा वेळा आम्ही जातो तिघाचे दर्शन आहे. मग तिथले लोक आले दिंडे घेऊन. हो म्हणलं नामदेव महाराज असं काय करता? मग म्हणायला लागले आपण तुम्हाला चोखोबाच्या अस्थी पाहिजे ना. मग त्या दिंडीतल्या लोकांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय केली? त्या ढिगाऱ्यामध्ये कोणाची हाड होती? सर्वाची होती. तेव्हा विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकता बरोबर माणसं जशी नाचतात तशी हाड नाचायला लागले. कोणाची? बाकीची. मग त्यांनी सगळ्या वस्ती काय केल्या? गोळा केल्या आणि कोणाकडे घेऊन गेले? देवाने पहिला नमस्कार कोणाला केला? त्या अस्थीला केला, नमन केला. मग कशाकरता सांगितलं? प्रारब्ध चुकलं का? मग परमावच्या स्थितीमध्ये बाधा आला का? मग प्रारब्ध हे एकालाच असते का सर्वाला असते? ते मुंगीपासून तो तर त्या मुंगीला सुद्धा फार काही मुंग्याला साखर खायला मिळते आणि काही मुंग्याला नाही, डाळीचा दाणा सुद्धा मिळत नाही.
प्रत्येकात कुत्र्यात सुद्धा खायचं आहे. किती रुपये होते कुत्र्याची किंमत? कोटी रुपये होती ना. किती? 50 कोटी. माणूस विकला तर 5 कोटी जाणार. त्या कुत्र्याला घेऊन प्रारब्ध काय काय पाहिजे. तुम्ही पाहणार एखाद्या श्रीमंताकडे कुत्र असते बघा, मग श्रीमंत असताना मग तो कुत्र्याला ते स्वतः चपाती चालतो कोण? ते पाठवून काय फिरावं लागतो हात आणि त्या चपातीला पण तूप लावावं लागतो तर खातं. म्हणजे त्याची यजमान खिजमत करते, काय करतो, आणि दुसरं कसं दार आलं तर दगड मारून घरच्या कुत्र्याला काय चालतो आणि दुसरं कुत्र्याला काय मानलं पाहिजे तर समाधान प्राप्त होतं. नाही तर मग समाधान प्राप्त होत जन्मभर तळमळ म्हणतात त्याला. काय म्हणतात? विज्ञान काय करतं? समाधान प्राप्त करून पदार्थ आणून देत नाही, काय करते? समाधान प्राप्त कर. पुढे कधी तो विहित क्रिया करी, कधी रथात, कधी घोड्यावर, कधी हत्तीवर बसे. हे प्रारब्ध. कधी बाग बगीचे पाही, कधी एकटाच अनवाणीही चाली, कधी उत्तम बिछाण्यावरही निजे, कधी उच्चासनावर बसत असे. ते सगळे त्याच्या क्रिया आहे. ज्या ज्या वेळेला जसा जसा प्रसंग त्याचा तो त्या प्रसंगाचा उपयोग करीत आहे. हे सगळे त्याच्यामुळे वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रारब्धच काय होतं सगळं. अन्याचं तुमची आमची गोष्ट असते, प्रारब्धात नसते, काही नसते, आणि त्याचा परिणाम वेगळा होत असतो. बरेचशा एवढा मोठा कोण दशरथ राजा प्रारब्धात काय नव्हता, मुलगा नव्हता, सगळं जाऊ दे आपलं. आपलं हे प्रवचनांना सांगणं बरं आपलं. त्यामुळे एवढे मोठे जवाहरलाल नेहरू होते, भाई एकच मुलगी होती. लोकांना वाटायचं जवाहरलाल नेहरूला मुलगा व्हावा, काय व्हावा, मुलं त्याऐवजी कोण झाली? प्रारब्ध. प्रारब्ध चुका नसते. ते एवढे मोठे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, कुठले? आणि पुढे केंद्रामध्ये संरक्षण मंत्री, मुलंच नव्हतं बा. याचा काही संबंध ते काही नाही. प्रारब्ध आहे. तेवढा मोठा राष्ट्रपती व्याख्यान देता देता साठ्याला आणि संपला. काय विना प्रारब्धाशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही. तर जन्मभर तळमळ तळात मळ आहे, मग काय? हे डबकाट असते, त्याच्या आत काय असते, पाय पडला म्हणजे जाऊ दे, आपलं हे चाललेलं आहे. कधी अत्युत्तम भोगभोगी, कधी उत्तम पक्वान्ने सेवी, कधी अन्ना वाचून तळमळत असे, कधी गिरी गुहेत राहून रात्री दगडावर निजे, कधी हजारो लोकांकडून पूजा घेई व कधी हा उभय लोकात भ्रष्ट आहे, असा लोकांनी केलेला धिक्कार आनंदाने पाहिजे. अन्ना माणूस सुद्धा काय असे तिथं कोरायचं प्रारब्ध के सूर्यगंधा न करता दुष्काळी आटला विभिन्न प्रारब्ध आहे इकडे. मग त्याचा कर्तृत्व बोलायचो. तुम्हाला आम्हाला यद्यदाचरती श्रेष्ठ तत्पदे आलेला सगळ्या नजरांना काय करतात. घरामध्ये आणखी ही परिस्थिती असूनही सुद्धा समाधान कसं इतकं मोठं बोध आहे. काय काही
काशीचे महात्मे आले होते ना तुकोबाराची कीर्ती ऐकून. म्हणलं गाव तुकोबाराचं घर कुठं आहे, काय कुठं आहे असं. लोक म्हणायला लागले काही उद्योग आहे का तुम्हाला, उठलं सुटलं आहे तर तुकोबाराचं घर कुठं आहे, तुकोबाराचं घर. मी तुकोबाराचे बसले होते बघा, आणि ते काशीचे लोक बघायला लागले. मग तुकोबाराच्या ठिकाणी असलेला आनंद पाहिला. काय पाहिला म्हणले बा एवढा आनंद कशा आला यांना, घर तर काय दिसते बरं, लोकही काय करत नाही, मग एवढा आनंद आला कसा. मग तुकोबाराने सांगितलं, म्हणलं महाराज एवढा मोठा आनंद तुमच्या ठिकाणी आम्हाला कशामुळे आला सांगा, आम्ही सुद्धा काय करू, प्रयत्न करू. काय म्हणले आम्ही सिद्धी प्राप्त करून घेण्याकरता यासाठी केला होता. आणि शेवटचा दिवस मला शेवट मग जीवनमुक्त अवस्था असल्यामुळे समाधान आहे. काय आहे मग ज्ञान काय करते, अवस्था बदलवते का समाधान प्राप्त करून. नाही का जीवनमुक्त झाला म्हणजे काय काळ्याचा गोरा होत असतं, समाधान प्राप्त होते. काय प्राप्त होते, संकट हे सगळ्यावरच येत होतात. संसार म्हटल्यानंतर सर्व संकटातूनच. पण ज्ञानेश्वर महाराजावर काय संकट आले नाही का, आहे का. ते तुम्ही पाहणार ते मुक्ताबाई फिरली पण काय मिळालं नाही, हे प्रकरण आहे. पण समाधान किती आहे. कोणाची गुरु झाली, चांगदेवाची. तत्वदृष्टीच्या ब्रह्मात्मैक्य ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेदभ्रमाचा नाश झाला होता. कोणतं ज्ञान झालं होतं, ब्रह्मात्मैक्य ज्ञान. त्याच्यामुळे सगळ्या संसार दुःखाची काय झाली, अनिष्ट पदार्थाची. अनिष्ट म्हणजे ब्रह्माची काय झाली, ब्रह्माची प्राप्ती झाली की प्राप्तच होतं. अप्राप्ताची प्राप्ती आहे का प्राप्ताची. मग परमार्थामध्ये कशाची प्राप्ती आहे, असलेल्याचीच प्राप्ती आहे. संसारामध्ये त्याला प्रारब्ध लागतं. काय लागतं, प्रारब्ध असेल तर पुढे. म्हणून त्यास यत्किंचितही कर्तव्य राहिले नव्हते. देहपातापर्यंत त्याचा देहाचा व्यवहार नियमरहित होता. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते. तथापि निसंदेह तत्वनिश्चय असल्यामुळे त्यास ब्रह्मसंचार कधीही झाला नाही. एकदा एक ज्ञान झाला जेव्हा तो एकदा मुक्त झाल्यानंतर प्रयत्न जरी केला तरी तो पुन्हा जीवदशेला प्राप्त होत नाही. अग्नीमध्ये लाकडं टाकले, राग झाल्यानंतर ती राग पुन्हा लाकूड होत नाही. नद्या समुद्राला मिळत नाही तोपर्यंत मिठाचा कडा कुठे पडला मग तो केमसरच झाला. एकदा जीवदशा प्राप्त झाल्यानंतर, एकदा परीस लागल्यानंतर, लोखंड सोनं झाल्यानंतर पुन्हा ते लोखंड होत. एकदा संसार आहे का, कधी गरीब होत होतो, कधी श्रीमंत होत होतो, कधी मूर्ख होत होतो, कधी ज्ञानी होतो. एकदा का ज्ञान झाला जीवात्मदशा संपली, जन्म नाही रे. आणि तो का म्हणे माझी पडे. आणि देहपातानंतर तो विदेहमुक्त झाला. आता कोणती मुक्ती, आतापर्यंत कोणती मुक्ती होती, आता कोणती मुक्ती आहे. असा तरंग आहे. संपलं का. अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करील किंवा त्याला अनन्य भावाने वंदन करील त्यास पुण्य प्राप्त होईल. आणि त्याकडे दोषदृष्टीने पाहिल त्यास पापाची प्राप्ती होईल. बरोबर आहे. तुम्हाला नियम सांगितला ना, संतांच्या दर्शनामध्ये, अशा पुरुषाच्या दर्शनामध्ये सुद्धा काय संत दर्शनी हा लाभ, हे सगळी फळं आहे. आपण तुम्ही सग कीर्तनामध्ये भरपूर ऐकता की तुम्ही, तेव्हा संतांच्यामुळे काय काय लाभ होतो. संतांची संगती ना कळावा श्रीपती. त्या दर्शनामध्ये, स्पर्शनामध्ये, वागण्यामध्ये असं आहे ना. चंदनाचं झाड काही करा ते काय देते नाही का, तोडलं तरी काय देते सुगंध, जाळलं तरी, घासलं तरी. जाऊ द्या पुढे. संपलं. बरं, राहिलेला विषय कधी